नमस्कार. सुप्रभात. आज आपण सत्संगाला सुरुवात करूया. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु। म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। अकार चरण युगुल उकार उदर विशाल। मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एक वटले तेथे शब्द ब्रह्म कवळले। ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज। आता अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कला कामिनी। ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया। तैसा पुढती पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची। जो अभिलषित मनोरुची पुरविता तो। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ। प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ। एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा। नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या आजच्या सत्संगाची रूपरेषा अशी असेल की आता राऊत सर प्राणायाम साधना आणि ओंकार साधना करून घेतील. त्यानंतर सलीलजी मनाच्या बोधावर निरूपण करतील आणि त्यानंतर डॉक्टर निमखेडकर काका ज्ञानेश्वरीच्या काही श्लोकांवर निरूपण करतील आणि मग आत्मषटक होऊन आपली सांगता होईल. राऊत सर. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इत करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ
आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. स्टॉप. ओके. हा, पण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bayukumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, deep breathe in, Purak. Hold breath, Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. हा एक राऊंड झालाय. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bayukumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Hold 1, 2. Slow breathe out. नॉर्मल breathing. एक शेवटचा राऊंड आता. एक्झेल, अर्धपूरक, स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bayukumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, deep breathe in, Purak. Hold breath, 1, 2, 3. Slow breathe out. आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासामध्ये अर्ध्या श्वासात उ म्हणायचे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. 5 ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार हा आपला जेवढा ओंकार करताना हा तेलाच्या धारेसारखा अखंड असावा, घंटा नादेसारखा दीर्घ
आणि शंखनाद सारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक. ओ. पूरक. ओ. शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक. ओ. दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 17वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया आणि मग त्यानंतर काही त्याबद्दल विचार करूया. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार हो निजाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.
चित्तामध्ये जे सतत चिंतन चाललेलं असतं ते न करता परमात्म्याचं चिंतन करावं हे सांगणारा हा श्लोक, आणि तो आपण सारांश रूपाने बघतोय. आणि त्या पार्श्वभूमीवर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींचा आपण विचार करतोय. मनाचं कार्य काय? संकल्प आणि विकल्प करणं हे आपण बघितलं. म्हणजे हे करावं की करू नये, हे असावं की असू नये, याचं जे चिंतन आहे ते संकल्प विकल्प ते मन करत असतं. त्याबद्दलचा एकदा निर्णय झाला, त्याचा विवेक करायचा, हे काम बुद्धीचं आहे, त्याबद्दल निश्चय करण्याचं. आणि आपलं जे चित्त आहे तो जो निश्चय झाला तेवढ्यालाच चिकटून राहतं, ते चित्ताचं कार्य आहे. समर्थ सांगतात की नीट विचार करा. त्याबद्दल त्यांची एक ओवी आहे की समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. म्हणजे केवळ वरवरची ओवी किंवा श्लोक वाचून कळणार नाही की म्हणजे काय, माझं काय चाललंय, मी काय करतोय, याचं सतत चिंतन जो करतो तो साधक पुढे जात असतो. नाहीतर परमपूज्य डॉक्टर काका सांगत असतात की वरवरचं सगळं चालू असतं आणि जे व्हायला पाहिजे ते आतमध्ये झालेलं नसतं. तसं आपलं होऊ नये म्हणून ही 4 वाक्य मी बोललो. मग त्या अंतःकरण स्वरूपाचा अहंकार म्हणून काय कार्य चालतं? तर मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निर्णय करते आणि चित्त एकाच निश्चयाला टिकून राहतं, चिकटून राहतं आणि तेवढाच विचार करतं. तसं अहंकाराचं कार्य आहे की त्याबद्दलचा अभिमान धारण करणं. अभिमान म्हणतो ना आपण की तो फार अभिमानी आहे. अभिमानी आहे म्हणजे काय? तर देवाला सुद्धा समर्थांनी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी म्हटलेलं आहे. तर अभिमान कार्य करतं. ते अभिमान कार्य त्याच्यामध्ये मुख्य, अभिमान या शब्दामध्ये मुख्य धातू कुठला आहे? तर मत असा तो धातू आहे. आपण म्हणतो ना माझं मत असं आहे, तो संस्कृतचा अर्थ त्यांनी इथे जसाच्या तसा घेतलेला आहे आणि त्याला अभि हा उपसर्ग लागलेला आहे. आता स्वामी वरदानंद भारतींनी याच्यात दिलेलं आहे ते मी सांगतोय की उपसर्ग ही मूळ धातूची ही दिशा बदलत असतं. जसं स्थान म्हणजे एका ठिकाणी राहणं आहे आणि प्रस्थान करणं म्हणजे एका ठिकाणी न राहणं, तिथून निघणं. प्र हा उपसर्ग लागला की मूळ धातूला ती दिशा वेगळी मिळते. तसा अभि हा उपसर्ग लागला, अभिमान, अभिमत याच्यावरून तो शब्द झाला तो अभिमान. विशिष्ट गोष्टी मानणे याला अभिमान म्हणतात. आता आपण मागच्या सत्रात कॉफीबद्दल बोललो होतो, तर आपण कॉफीबद्दलच पुढचं उदाहरण घेऊया की त्यांनी मला कॉफी दिली, मला कॉफी खूपच आवडली आणि मी ती कॉफी घेतली. मी कॉफी आवडणारा आहे. अभिमान याचा अर्थ काहीतरी मानणे. आपल्या स्वतःला काहीतरी आपण मानतो. मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे किंवा मी या देशातला आहे किंवा मी अमक्या गावातला आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या वयाचा आहे. मी मनाच्या श्लोकांवर बोलतो, काय समजलात तुम्ही? असं मी तमुक आहे, मी अमुक नाही, मी बुद्धिमान आहे, मला कळतच काही नाही किंवा बाकीच्यांच्या लक्षात नाही आलं पण मी पटकन ओळखलं, मी शहाणा आहे, मी सुंदर आहे, मी काहीतरी आहे. आणि अभिमानाचे त्यांनी 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे अहम अभिमान आणि दुसरा आहे तो मम अभिमान. अहम अभिमान म्हणजे मी काहीतरी आहे आणि मम अभिमान म्हणजे माझं काहीतरी आहे. आता चिंता कुठे सुरू होते ते आपण लक्षात घेऊया की मी काहीतरी आहे आणि या मीच्या भोवती हा नेहमी मम असतो. ममला धरूनच मी असतो. माझी ही पत्नी आहे, माझे हे आईवडील आहेत, माझे हे अमुक तमुक आहे. आपण लक्षात ठेवू की अहम अभिमानाने हा मोह होतो आणि मम अभिमानाने जो होतो तो शोक होतो. अर्जुनाला जो शोक झाला होता तो शोक मोहादी संसार बीज हे वर्णन आचार्यांचं आपण बघितलं होतं की मम अभिमानाने नेहमी शोक होतो की माझ्या मुलाला लागलं, शोक होतो. लागावं का? अजिबात लागू नये. औषध करावं, लगेच करावं. पण शेजारच्यांच्या मुलाला लागलं असतं तर मला तितकं वाईट वाटलं असतं का? माणूस म्हणून वाईट वाटेल तेवढं निश्चित वाटायला हवं कोणाच्याही बाबतीमध्ये. गोंदवलेकर महाराजांनी एक छान दृष्टांत दिलेला आहे की एका मित्राकडे त्याच्या मुलीचं लग्न होतं. चांगली तयारी सुरू होती आणि त्याचा एक जवळचा मित्र होता. तो
खूप खूप घट्ट मैत्री असलेली तो मित्र होता. या मित्राने त्या मित्राला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आता तू काही दिवस माझ्याकडे मदतीला ये, काही दिवस आधी ये. तो रिटायर्ड होता. तो ठीक आहे येतो म्हणाला. आला. 8 दिवस आधी तो तिथे जाऊन राहिला. सकाळपासून हा जो पाहुणा म्हणून आलेला मित्र जो आहे, तो ज्याच्या मुलीचं लग्न आहे त्या मित्राला सगळी मदत करतो. सगळी जी असेल ती. काय कुठून त्या साड्या आणा, घर स्वच्छ करा, कार्यालयातली व्यवस्था करा, खरेदी करा, बॅगा भरा, पेट्या भरा, ते सगळं लिहून काढा. सगळी सगळी तयारी करतो त्या लग्नात आणि प्रत्यक्ष लग्नाला सुरुवात होते. बोल्यावर नवरा नवरी उभे आहेत. गर्दी खूप आहे. त्या बोल्यावरती मुलीच्या मागे त्या मुलीचे वडील ते उभे आहेत. तो मित्रही अजून मागे उभा आहे. गोंदवलेकर महाराज म्हणाले झालं. अशी परिस्थिती झाली की ते नवरा नवरीने गळ्यात घालायचे जे हार आहे ते त्या फुलवाल्याने ऐनवेळी आणून त्या वेळेपर्यंत आणून दिलेले नव्हते. आता हार आले नाहीत आणि बोल्यावरती उभं राहायची वेळ झाली. मुहूर्त जवळ आला आहे. आता मुलीचे वडील जे आहे ते जेवढे चिंतित झाले तेवढा तो मित्र चिंतित झाला नाही. त्याचं कारण ती मुलगी त्याने आपली मानलेली नाहीये. त्याने धावपळ केली आहे. त्याने कष्ट केलेले आहेत. म्हणजे प्रसंगी त्या मुलीच्या वडिलांच्या म्हणजे त्या मित्रापेक्षा त्याने जास्त कष्ट केले असतील, पण त्याची चित्तदशा शांत होती. कारण त्याच्या बुद्धीचा हा निश्चय आहे की ही मुलगी माझी नाही, ही मित्राची मुलगी आहे. तो जाऊन हार आणेल, धावपळ करेल, पटकन स्कूटरवरती जाईल. त्याने हार आणून दिले, 5 मिनिटात काम झालं. पण चित्तदशा त्याची जशी होती ती तशीच राहिली आणि त्याच्या वडिलांची चित्तदशा जी होती, चिंतेची होती, तशी त्याची झाली नव्हती. महाराज म्हणतात की असं आपल्याला आपल्या प्रसंगात वागता येईल की नाही. पण माणूस हे ते पर्सनली घेतो. अहम अभिमान आणि मम अभिमान त्याचा परिणाम शोक आणि मोह हे सुरू होतात. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. बोलणं फार सोपं आहे, पण हे कायम आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर मराठीत म्हण आहेच की लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. ऐकणं हे सोपं आहे. ऐकताना वाटतं कळलं, पण उद्या सकाळी उठलो की विचार करावा आणि यातलं काही आठवलं का तर आपल्याला किती आठवेल हे काही सांगता येत नाही. उद्या सकाळी कशाला, आत्ताच जेवण झाल्यानंतर दुपारची झोप झाली की आठवून बघतो. कारण या 17व्या श्लोकाने जर का काम झालं असतं तर पुढचे 188 श्लोक हे समर्थांना लिहावेच लागले नसते. आणि म्हणून नेहमी श्रवण करावं, म्हणजे चित्तामध्ये तेच आपण धारण करतो. कोणाचंही करावं. भरपूर व्हिडिओज असतात, आपल्याकडे रेकॉर्डिंग काही हे असतील, प्रवचन असतील, ती ऐकावी. आपल्या गुरुजनांचं ऐकावं. भाजीवाला कोण आहे कशाला बघायचं, भाजी पुन्हा पुन्हा आणावीच लागणार आहे. पण परमार्थाचा कुठलाही विषय असो ते ऐकावं. तसा परमार्थ हा थोडाच आहे, पण भोवतीचे विषय इतके आहेत की ते चित्ताला आपल्या घेरतात आणि त्याने परमार्थाला वाव मिळत नाही. विषयांची मेजॉरिटी आणि परमार्थ हा मायनॉरिटीमध्ये आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे परमार्थाच्या बद्दल की थोडे आहे तोडे आहे, चित्त झाले चित्त साह्य झालिया, हर्षामर्ष पाही अंगी, पांडुरंगी सरले ते. अवघ्या साधनांचे सार, न लगे फार शोधावय, तुका म्हणे लटिके पाहे, सांडी देह अभिमान. प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ वृत्तीने जर का पाहिलं तर मग चिंता करायची आवश्यकता नसते. शेवटच्या चरणात ते म्हणतात तुका म्हणे लटिके पाहे, लटिके पाहे, नाटकी दृष्टीने बघावं ते काय चाललंय ते. आणि आपला देहाभिमान, आपल्या देहाच्या क्रिया जे काही आहे, देहाच्या अवतीभोवती देहाच्या संबंधाने जे काही घडणार आहे त्याचा अभिमान सोडून ऐकावं. रोज ऐकावं, रोज काही काळ. म्हणजे माझा निश्चय वाढत जातो. तुकाराम महाराज निश्चयाबद्दलही सांगतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय जर का मनात निश्चित असेल तर त्याचं फळ हे चांगलं मिळतं. असो, समर्थ म्हणतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात झटकन एखादी गोष्ट घडून जाते. ही श्लोक मला असं वाटतं या पूर्वीच्या 3 श्लोकांमध्ये हा अकस्मात शब्द येऊन गेलेला आहे. एक आहे तो 13व्या श्लोकामध्ये आहे, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. पुढे हे 15व्या श्लोकामध्ये आहे, चिरंजीव हे सर्व ही मानिता ती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. शेवटची 2 चरण. आणि 17व्या श्लोकामध्ये
जो आपण आता बघतोय तो त्यामध्ये सॉरी 16व्या याच्यात पण आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, आणि हा 17वा. अशा 4 श्लोकांमध्ये अकस्मात हा शब्द वापरतात. अचानक घडणारी गोष्ट ही अचानक घडून जाते आणि आपण त्याची व्यर्थ चिंता वाहतो, असं समर्थ सांगतात. काल परवापर्यंत ते गृहस्थ चांगले होते आणि आज अचानक. व्यक्तिगत आयुष्यातलं मी हे उदाहरण देतो, समर्थ कधी सुनीलदांचं. एका ग्रुपमध्ये त्यांचं काही विवरण येत होतं, मनाच्या श्लोकांवरतीच येत होतं, आणि ते काही दिवस बंद झालं. मग मी चौकशी केली, तर ते आजारी असल्याचं कळलं. अर्थात त्यांनी ते फार उशिरा सांगितलं, कारण त्यांना फार लोकांना सांगायचं नव्हतं म्हणून. कारण तर मग लोक समर्थांचा सुनीलांचा लोकसंग्रह भयंकर होता. सारखे लोक चौकशीला येतील, भेटायला येतील, आणि त्याचा सुनीलदांना कुठला त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी त्यांनी ती खबरदारी घेतली होती. तर असो, आणि मी अचानक काही कामासाठी अगदी 2 दिवसासाठी पुण्याला गेलो, आणि माझ्या मनात आलं की आपण सुनीलदांना भेटावं. तिथे गेल्यानंतर आधीच कळलेलं होतं की ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि अमुक अमुक दिवशी डिस्चार्ज मिळणार आहे. मी हॉस्पिटलमध्येच गेलो मुद्दामून, म्हणजे त्यांना लवकर डिस्चार्ज मिळणार होता, आणि हॉस्पिटलमध्ये गेलं की बोलणं कमी होतं. आपण जर का घरी नंतर भेटायला गेलो तर त्यांचा आराम, ती सगळी व्यवस्था बिघडते, आणि कदाचित आपण जास्ती बोलत बसलो तर ही भीती. म्हणून म्हटलं फक्त भेटायचं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो. ते सगळं डिस्चार्जची तयारी सुरू होती, भेटलो, तिथनं निघालो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी संध्याकाळी परत इकडे दुबईला येणार होतो. तर सकाळी मला तिथे निरोप आला की सुनीलदा गेले म्हणून. सांगायचा मुद्दा, अकस्मात मी काल त्यांना भेटलो आणि आज अकस्मात सकाळी त्यांच्या जाण्याची बातमी येते. निमित्त काही असेल, पण ही सगळी भगवंताची व्यवस्था आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ते एक गाणं होतं हिंदी सिनेमात, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना, हसते हसते जीना सीखो, हसते हसते मरना. तर असं आहे, अकस्मात होणार होऊ न जाते. चांगली गोष्टही अकस्मात घडते. पटकन एखाद्याला नोकरी लागते, की कळलं नाही कधी नोकरी लागली, अगदी पटकन लागली. अकस्मात होतं. चांगल्या गोष्टी सुद्धा अकस्मात होतात. पण दुःखाचा आणि सुखाचा समन्वय कसा लावायचा, तर त्यासाठी पुढचे 2 चरण त्यांनी सांगितलेत की घडे बहुगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. कुठल्या तरी जन्मात केलेल्या कर्माचा परिणाम, कुठल्या तरी जन्मी केलेल्या, कुठलं कर्म असेल माहिती नाही, या जन्मीचं आहे का गेल्या जन्मीचं आहे, की याच जन्मीचं 10 वर्षापूर्वीचं आहे का 10 जन्मापूर्वीचं आहे. वी डोंट नो, ते आपल्याला माहिती नाहीये. ते सत्पुरुष सांगू शकतात, या जन्माचं हे कर्म नाहीये, की तुझं त्या जन्माचं हे कर्म आहे. शिर्डीचे साईबाबा, त्यांच्या चरित्रात एक गोष्ट येते, त्यामध्ये शिर्डीतले साईबाबा हे रस्त्याने एकदा चालले होते, तर एक आई वडील आणि त्यांची मुलगी ही मेली होती, 6-7 महिन्याची असेल. तिचं प्रेत मांडीवर घेऊन ते असे दारात रडत बसले होते, रडत होते. बाबा म्हणाले, भाई रोते क्यों? पटकन दोघे आले, लांबून बाबांना नमस्कार केला, म्हणाले, बाबाजी ये हमारी बिटिया है, हमें बहुत प्यारी थी, गुजर गई, गेली ती, आणि म्हणून रडतोय. लोक जमलेत. आता त्या बाळाचं पुढचं सर्व त्याच्या वयाप्रमाणे ते अंत्यसंस्कार केले पाहिजे. ओली माती ही ओल्या मातीलाच दिली पाहिजे. त्यामुळे तशी ती व्यवस्था सुरू होती, आणि बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं. बाबा म्हणाले, ही मुलगी तुमची नाहीये. बाबा म्हणाले, आमचीच मुलगी आहे, आम्ही जन्म दिलाय तिला. बाबा म्हणाले, नाही, ही मुलगी तुमची नाही. साईबाबांच्या चरित्रात ही कथा आहे. दासगणू महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्यात ही कथा आहे. तर बाबांनी त्यांना त्यांचा गेला जन्म सांगितला, कारण पाठीमागच्या जन्मामध्ये बाबांनी त्या माणसाला, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना ते सांगतायत की गेल्या जन्मी तुला भजी, वडे असे तेलकट पदार्थ खूप आवडायचे, आणि अचानक तुला अशी इच्छा झाली की पाऊस पडत होता, आणि आपल्याला आता गरम गरम वडे हवेत, भजी करून हवीत, असं तुम्ही तुमच्या बायकोला सांगितलं, आणि तेल संपलं होतं. तर तुझी बायको संध्याकाळच्या वेळेला निघाली, आणि खेडेगावात ती जिथे कुठे राहत होती तिथे एका तेलिणीकडे ती गेली, आणि तिच्याकडून चांगलं 4-5 किलो तेल आणलं, आणि ते तुम्ही वापरलं. पण त्या तेलिणीला पैसे तुम्ही दिलेले नाहीयेत. काही दिवसांनी ती तेलीण मरून गेली. मला एकच सांगा, तुम्ही हिच्या डोक्यावरती, टाळूवरती तेल भरायची पद्धत असते बघा, त्या लहान बाळाचं टाळू भरतात तेलाने, तेल भरायची पद्धत आहे. तर लहानपणी तुम्ही खूप तेल लावलं होतं का?
टाळू भरणं असा एक प्रकार असतो तो त्यामध्ये. तर ते म्हणाले, हो बाबा तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले, तेच सांगतो, खूप तेल लावलं, म्हणजे नॉर्मली जेवढं तेल मुरतं त्यापेक्षा हिच्या डोक्यात जास्ती तेल मुरायचं, म्हणजे भराभरा तेल प्यायल्यासारखं ती करायची, असं एकदम सक करून घ्यायची ती तेल. होय ना? तर हो, तर तो म्हणे ती आता तेल घ्यायला आली होती. तेल संपलं, विषय मिटला, ती गेली. समर्थ म्हणतात, ऋणानुबंधे मिळाली सर्व ही, किंवा कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासे आली, ते तू आपली मानली रे पडत मूर्खा. तुकाराम महाराज म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळी नाही गुणी. तुम्ही आम्ही सर्व एकत्र येतो कारण आपलं काहीतरी देणं लागतो किंवा घेणं लागतो, आणि म्हणूनच बरोबर असतो. आणि तो हिशोब संपला की या जगातनं जो तो निघून जातो. हे काही निराशाजनक अर्थाने आपल्याला घ्यायचं नाहीये, पण आपल्याला सावध राहिलं पाहिजे. प्रेम नको असा मुद्दा अजिबात नाहीये. ही परमेश्वराने दिलेली व्यवस्था आहे. या नात्याने आपण एकमेकांवरती शुद्ध प्रेमाने कर्तव्य छान करायची आहेत, पण अवास्तव इन्व्हॉल्वमेंट किंवा अटॅचमेंट ती होता कामा नये. नाहीतर मग अटॅचमेंट म्हणता म्हणता त्यात एन्टँगलमेंट होण्याची शक्यता असते. आणि अचानक अशी गोष्ट घडते की माझा मुलगा, डॉक्टर जे डॉक्टर काका उदाहरण देत असतात की त्याला खूप शिकवलं वगैरे, तसं तो लग्न होतं, आणि मग त्यानंतर तो त्याच्या बायकोचा होतो, मग तो एक दिवस कुठेतरी बदली करून घेतो, नागपूरला जातो, पुण्याहून नाही तर उलटा प्रवास, नागपूरला असेल तर पुण्याला येतो वगैरे. ते डॉक्टर काका त्याच्याबद्दल सांगतात की मग आपलं रडगाणं काय असतं की मी त्याला खूप तळमळीने शिकवलं, माझ्या घासातला घास भरवला, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, कशाचं काय काय केलं वगैरे, असं आपलं रडगाणं सुरू होतं. आणि दुःख करून घेतो आपण, आणि मग नंतर म्हणतो की आता त्याला माझ्याकडे बघायला वेळ नाहीये, माझी चौकशी करत नाहीये, मग मी रडत बसतो. असं अमुक अमुक डॉक्टर काका हे उदाहरण देत असतात. तर सांगायची गंमत अशी की मग अशा वेळी दासबोध, ज्ञानेश्वरी, रामायण हे वाचताना सुद्धा आपण मुलांची आठवण काढतो. आणि मग असं वाटतं, असं उदासीन्य येतं की काय हे सर्व करून उपयोग आहे. माझा मुलगा माझ्याकडे पाहत नाही, मला विचारत नाही. मंदाताई त्याबद्दल एक फार सुंदर त्यांनी विधान केल्याचं मला आठवतंय की मुलं ही परमेश्वराने आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे. आपण त्यांचे मालक नाही, आपण त्यांचे ट्रस्टी आहोत. समर्थ म्हणतात, मती मंदते खेद मानी वियोगे. प्रिय गोष्टींचा मात्र वियोग होतो, आणि अप्रिय गोष्ट जर का आपल्या समोर जर का आली, अप्रिय गोष्टी जर का आपल्या समोर आली, तर आपल्याला ती आवडत नाही. आणि मला जो आवडत नाही तो मला रोज येऊन भेटतो. मग त्याचा चेहरा दिसला की, चेहरा शब्द अत्यंत सुसंस्कृत सभ्य झाला, आपण वेगळा शब्द वापरतो. अनुकूल आणि प्रतिकूल भाव ही मी अवास्तव गुंतल्यामुळे आपण हार्ड करून ठेवतो, आणि जास्त मी हा आपला स्ट्रॉंग करून ठेवतो. अनुकूल आणि प्रतिकूल भाव ज्याचा जास्त, त्याला मतिमंद म्हटलंय. समर्थांनी शेवटच्या श्लोकामध्ये मतिमंदते खेद मानी वियोगे, शेवटच्या श्लोकामध्ये मतिमंदते साधना योग्य होती असं म्हटलं. म्हणजे मतिमंदाच्या शाळेत टाकलं पाहिजे असा अर्थ नाही. ज्याला वेळेवर कळत नाही त्याची मती मंद समजली पाहिजे. पटकन जे कळलं पाहिजे या जगामध्ये, बाकीचं सगळं सोडून द्या, की हा माझा देह सुद्धा मला ऋणानुबंधाने मिळालेला आहे, काही वर्षांनी तो मला परत द्यायचा आहे, ज्याच्याकडून घेतला त्या पंचमहाभूतांना परत द्यायचा आहे. बाकीचे विषय सोडून देऊ, पण माझ्या भोवतीची परिस्थिती मला केव्हा तरी हे सोडावंच लागणार आहे. जे आलं ते जाणार आहे. आणि दुसऱ्या अध्यायात श्लोक आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायात की, आगमा पायीनो नित्य मार्ता स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, आगमा पायीनो नित्य स्थान तितिक्षस्व भारता. अर्जुना, हे आगम आहे आणि अपायीन आहे, म्हणजे येणार आहे म्हणून जाणार आहे. जे जाणार आहे तेच, जे येणार आहे तेच जाणारं असतं, तेच जातं. जे आलेलं असतं, जे आलेलं नाही ते कधी जात नाही. असं आपलं आत्मस्वरूप आहे. प्रत्यक्षात आपण आहोत, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे सगळं तात्पुरतं आलेलं आहे. प्रारब्धाचे भोग संपवण्याकरता आलेलं आहे. म्हणून मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. केलेल्या कर्माचं फळ हे जेव्हा फलोन्मुख होतं किंवा परिपक्व होतं,
द्यायला योग्य, तेव्हा आपण त्याला प्रारब्ध कर्म म्हटलं गेलं आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण मागे बघितलंय, पुढे केव्हा विषय आला तर पाहू. आणि म्हणून त्या प्रारब्ध कर्माला आपण आनंदाने भोगलं पाहिजे, शांतपणाने भोगलं पाहिजे. आणि जर मला हे शांतपणाने भोगता येत नसेल तर समर्थ मला मतिमंद म्हणतायत. मतिमंद ते खेदमानी वियोगे. शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, मतिमंद ते साधना योग्य होती. म्हणजे साधनेची योग्यता काय, तर आपली मतिमंदता घालवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे 205 श्लोक आपल्याला बघितले पाहिजे. मतिमंद म्हणल्यानंतर वाईट वाटतं, खिन्न होतं, मग रडत असतात असे लोक. सारखं कोण ऐकणार आमचं? पण परमार्थ हा नेहमी आपल्याला हसायला शिकवतो. काही असेल तरी नेहमी हसतमुख राहावं, अगदी मस्त राहावं. कोणी मला शिव्या दिल्या तर मस्त हसावं, मस्त हसावं. आणि विचार करावा, अच्छा अशा मी याला गेल्या जन्मी दिल्या होत्या वाटतं. मी मी तर असं म्हणतो की माझ्यासारखं जमतच नाही याला. मला मी जशा दिल्या होत्या त्या याला अजून अशा जमलेल्या नाहीयेत, असं म्हणून आपण आपल्या मनाची समजूत घालून घ्यावी. मला कोणी श्रीखंड वाढलं, आता आंब्याचा सीझन आहे, आपण आम्रखंड घेऊया. आंब्याचा सीझन आहे, आम्रखंड बोलायला काय हरकत आहे? म्हणेन वा, अरे म्हणजे गेल्या जन्मी मी याला आम्रखंड वाढलं होतं वाटतं, म्हणजे अजूनही मी वाढेन. म्हणजे जोपर्यंत मला जन्म आहे तोपर्यंत काहीही कमी पडू नये. आणि दानधर्माला हेच तर महत्व आहे ना, की जोपर्यंत देह धारण करणार आहोत तोपर्यंत गरिबी येऊ नये, म्हणून दानधर्म आहे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा, की माझं आहे त्याचा त्याग करण्याची मला सवय व्हावी, म्हणून हा दानधर्म आहे. दानधर्म फक्त पैशाचा किंवा अन्नाचा करायचा असतो असं नाही, तर माझ्या वाणीतून मी पवित्र शब्दांचं दान करू शकतो. याच्याबद्दल समर्थांची कितीतरी वचन आहेत. समर्थ म्हणतात, वचने बोलावी करुणेची, नाना परिस्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे. कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्ते. आपणासची मोठा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे काय निमित्ते. अनेक खूप आहेत अशा ओव्या समर्थांच्या. आपण दासबोध चालला तर लक्षात येईल, किंवा त्यांच्या स्फुट अभंगात सुद्धा आहे. तर माझ्या असं बोलावं की माझ्या वाणीतून सर्वांचं अंतःकरण निवलं पाहिजे. हे शक्य आहे की नाही? नाहीतर या आलाच आहात तर बसा, गिळा, आपल्या काकाचाच माल आहे. जर जेवायला वाढायचं आहे तर किती आग्रहाने वाढावं, इतकं प्रेमाने, खूप प्रेमाने वाढावं. माझ्या अवतीभोवती माझं एखाद्याशी पटो अथवा न पटो, पटलंच पाहिजे असं नाहीये, पण अनुकूल प्रतिकूल भाव जेवढा मला कमी करता येईल तेवढं आपल्याला हे तत्वज्ञान जास्तीत जास्त समजेल, असे सगळेच संत सांगतात. एकदम 0% अनुकूल प्रतिकूल भाव तो फक्त सत्पुरुषांकडे असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यालाच चित्तशुद्धी म्हणतात. अनुकूल प्रतिकूल भाव संपणे, हा मला अनुकूल आहे म्हणून मी त्याच्याशी चांगलं वागायचं, आणि तो मला प्रतिकूल आहे म्हणून त्याच्याशी वाईट वागावं असं नको. म्हणून धर्मशास्त्राचा दट्ट्या हा नेहमी मागे पाहिजे. त्याच्या आधारावरती आपलं सगळं, आपले व्यवहार चालले पाहिजे. धर्मशास्त्र डोक्यावरती पाहिजे, की शास्त्राला आवडणार नाही किंवा माझ्या समर्थांना आवडणार नाही, काही असो. न्याय देणं किंवा अन्याय स्वीकारणं, हे सुद्धा सगळं आलं त्याच्यामध्ये. समर्थांना हे आवडणार नाही, हा माझ्याशी वाईट वागला, मी नाही वागणार. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली एकदा रागावले होते. वाईट वाटलं त्यांना, की मी इतकं छान लोकांना सांगतोय, माझं स्वतः करता काही नाहीये. आणि डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. इतकं वाईट म्हणजे की निवृत्तीनाथ मोठे, सोपान काका हे ज्ञानोबांपेक्षा लहान आहेत, आणि मुक्ताबाई ही अजून सोपान काकांपेक्षा लहान आहे. तर ज्ञानोबांवर अशी वेळ आली होती भिक्षा मागताना. आता साहजिकच निवृत्तीनाथ, सोपान देव आणि मुक्ताबाई हे बरोबर नव्हते, आणि हे भिक्षा मागायला गेले. आहे का काही, कोणी कोणी काही देतील का म्हणून भिक्षा मागतात. ओम भवती भिक्षां देही असं म्हणतात, म्हणून अन्न मागतात, आणि नंतर ही चौघं भावंड जेवतात. असं त्यांचं होतं. आणि असे निघालेले, आणि एका माऊलीने पाहिलं, का रे आई वडिलांच्या शिवाय ही मुलं आहेत, काहीतरी यांना दिलं पाहिजे. मग श्रावण महिना होता, कालच ते नागपंचमी होती, आणि धिंड केले होते. धिंड करतात ना, ते पुरणाचे धिंड करतात बघा, ते केले होते. आणि ते लाडू केले होते. शिळं होतं, पण ते त्यांनी ज्ञानोबांच्या झोळीत टाकलं.
इतकं आवडलं की ज्ञानोबांना खूप आनंद झाला. अरे, निवृत्ती दादाला खूप धिंड आवडतात. हा पदार्थ वर्षातनं एकदा वगैरे असा होत असतो, त्यामुळे त्याचं अजून जास्ती अप्रूप, नाही तर ती भिक्षाच आहे. असो, खूप धिंड आवडतात. माझ्या मुक्ताबाईला लाडू आवडतो. म्हणून असे ते गोल वळले आणि निघायला लागले. एवढ्यात एका कर्मठाची त्यावरती दृष्टी पडली. त्याच्या डोक्यात विचार आला, अरे, संन्याशाची पोरं गावात, असं म्हणून त्यांनी ती झोळी हिसकावून घेतली. ती धिंड होती ती टाकून दिली. ते लाडू होते ते पायदळीत उडवले आणि हा परत उचलेल म्हणून पायाने ते रगडून माती मारा रे दगडे आला. आता ज्ञानोबा बघा, जर दगड मला लागला आणि रक्त जर खाली पडलं तर परमेश्वर यांना शाप देईल. आणि असं सांगतात की जिथे सज्जनांचं रक्त आणि पतिव्रतेचे अश्रू जिथे पडतात ना, तिथली भूमी शाप देते म्हणे तिथल्या लोकांना. महाभारतात आहे ती कथा येते की धर्मराजाला द्यूत खेळताना तो फासा फेकून मारला. आपण ऐकला असेल किंवा वाचला असेल तो प्रसंग. तेव्हा पटकन द्रौपदीने ते सोन्याचं भांड ते खाली धरलं आणि ते रक्त खाली पडू दिलं नाही. कारण जर का रक्त पडलं असतं तर इथे 12 वर्ष अवर्षण म्हणजे दुष्काळ पडलं असतं. परमेश्वराची सिस्टीम काम करत असते ना. सज्जनाला जिथे दुःख झालं तिथे वाईटच घडतं. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसा पाहिजे राजा काही पक्षी परमार्थ. जो परमार्थाचा पक्ष घेईल, सज्जनांचं रक्षण करेल, असा राजा पाहिजे. कारण तिथे सज्जनांना त्रास होता कामा नये, नाहीतर त्या राज्यावरती संकट आहे. तर असो, म्हणून तसं होऊ नये म्हणून ज्ञानोबा पळत सुटले आणि जिथे गावाच्या बाहेर ते राहत होते तिथं आले. वाईट वाटलं ज्ञानोबांना. आपण आपलं उपद्रव मूल्य काहीही नाहीये, आपला कुणालाही त्रास नाहीये, झाला तर उपयोग आहे, पण असं वागतात. आणि म्हणून दार लावून घेतलं त्यांनी आपल्या झोपडीचं. ताटी ताटी म्हणतो ना आपण, त्याला फक्त दोरी असते, ते गवताचा ते दरवाजा असतो, बांबूला दरवाजे असे ते बांबूला गवत लावलेलं वगैरे, असं कड्या कोंडे नसतात. त्या झोपडीच्या दाराला ताटी म्हणतात. ती अशी ताटी लावली, आतून दोरी बांधली आणि ज्ञानोबा डोळे मिटून बसले ध्यानाला. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, आता ध्यानाला बसले म्हणजे रागावूनच बसले होते. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, मुक्ताबाईंचे अभंग आहेत, ताटीचे अभंग, केव्हा तरी वाचून पाहिले पाहिजे ते. मुक्ताबाई म्हणतात, मुक्ताबाई त्यांच्यापेक्षा लहान आहेत. ज्ञानोबा जर का 8-10 वर्षाचे असतील तर ही 5-6 वर्षाची चिमुरडी आहे. आणि ज्ञानोबांना ती सांगते, दादा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व झाली या वन्नी संत मुखे भावे पाणी. विश्व जर अग्नी झालं तर आपल्या मुखातून थंड असं पाणी व्हावं आणि त्यांच्या चित्तातला अग्नी हा शांत व्हावा. सहज स्मरण आता लक्षात आलं बोलता बोलता, म्हणून सांगतो. आपण या प्रसंगावरती एक नाटिका केली होती दासबोध अभ्यास वर्गाने. आपल्याला आठवत असेल, ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा, ज्योती शुक्लांनी ते दिग्दर्शन केलं होतं. त्याचं सुंदर सादरीकरण होतं. तर या प्रसंगावरचं ती नाटिका होती. तर छोट्या छोट्या गोष्टीत आपण व्हायबल होतो, हलतो. त्याकरता या गोष्टी या नेहमी आठवाव्यात. यांचं तर स्वतः करता काहीच नव्हतं ना, काहीच नव्हतं. माझा मुलगा, माझी बायको जर का असती, की अवतीभोवतीचे लोक असतात ते माझी बाजू घेतात, यांचं कुणीही नाही, तरी ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाई सांगतात की वाईट वाटून घेऊ नका, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. असू देत, आपण त्यांचं कल्याणच चिंतायचं आहे आणि वाटेल त्या स्थितीत वाईट वाटून घेता कामा नये. बाहेर काय घडणार यावर आपला कंट्रोल नाहीये, पण आत काय घडावं यावरती माझा कंट्रोल असला पाहिजे. माझं वागणं ही माझी रिॲक्शन नसावी, माझं वागणं ही ऍक्शन असावी. नो रिॲक्शन. आणि रिॲक्शन सुद्धा संत सांगतात त्याप्रमाणेच ती असावी, त्या व्यतिरिक्त ती असायला नको. रिॲक्शन कशी घेतली तर तो कसा वागला तो त्याचा भाग आहे, पण मी कसा वागणार, मी माझ्या योग्यतेनेच वागावं. परमपूज्य डॉक्टर काका अनेकदा सांगतात, आपली तक्रार असते, तो असा वागला तो तसा वागला, त्यावेळी विचार करावा, तो असा नाही वागणार तर मग कसा वागणार, हे परमपूज्य डॉक्टर काका सांगत असतात नेहमी. आणि माझं बोलणं कसं असावं, माझं वागणं कसं असावं, माझं चिंतन कसं असावं. अर्थात जिथे अन्याय होत असतो तिथे नेहमी उभं राहायला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. तिथं म्हणून मला हे फार कधी कधी इथं तोल जाण्याची शक्यता असते, असं मला वाटतं की म्हणजे प्रत्येक वेळी असंच हे करायचंय का वगैरे, असं आपण नमतं घ्यायचंय का, नाही. गोंदवलेकर महाराजांची कथा आहे, आता
विस्तार अजून होऊ नये म्हणून मी बोलत नाही, पण त्याबद्दल सुद्धा त्यांचे काही प्रसंग आहेत, अनुभव आहेत. तर समर्थ सांगतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मी माझ्या जीवनात खेद मानणं आणि खिन्न होणं हे पूर्ण बंद करावं आणि त्याच्याकरता हा विचार करावा मी कुठल्या तरी जन्मी केलेलं कर्म भोगून संपलं, आता माझं पाप संपलंय, आय एम हॅपी. आपल्यावर असलेलं कर्ज संपलं की आपल्याला आनंद होतो ना. कर्ज काढलं होतं घर घेण्याकरता किंवा गाडी घेण्याकरता, तर बँकेने मला जेव्हा ते कागदपत्र हातात दिले की तुमचं कर्ज फिटलं आणि नील झालं, आनंद होतो. मग तसं गेल्या जन्मीचं वाईट कर्माचं कर्ज फिटलं. कुणी अपमान केला, अपमानात तपोवृद्धी ही सन्मानात तपोक्षय, हा असं एक सुभाषित आहे. कुणी अपमान केला, वा वा तपोवृद्धी झाली. वर येऊन बोललं पाहिजे असं नाहीये, पण मनामध्ये ज्याने मला दुःख दिलं त्याने माझं पाप संपवलं असा विचार करावा आणि आत अत्यंत शांत राहण्याचा अभ्यास करावा. सोपी गोष्ट नाही आहे ही, आणि सोपी नाही म्हणूनच ती करायची आहे. सोपं कोणी पण करतं. तर सांगण्याचा भाव असा की मतिमंदते खेद मानी वियोगे, अशा अर्थाने मी मतिमंद नाही, मी बुद्धिमान आहे. आणि मी बुद्धिमान असेल, योग्य वेळेला योग्य ते मला कळत असेल, तर समर्थ सांगतात की त्याप्रमाणे माझी खिन्नता मी फेकून द्यावी आणि एक प्रॉडक्टिव्ह वर्क, काहीतरी विधायक कार्य माझ्या हातून घडावं, चांगलं घडावं, जगाकरता घडावं किंवा स्वतःकरता आत्मोन्नती करतात असं कार्य घडावं आणि चांगल्या प्रकारे मी जीवन जगावं. सारांश, मनाचे श्लोक ही मनाची स्वच्छता करण्यासाठी आहे, मतिमंदता घालवण्यासाठी आहे, त्यानंतर साधना आहे. नाहीतर आहेच मग पुन्हा मतिमंदते खेद माने वियोगे. तर हे दोष घालवल्यानंतर त्यानंतर आपल्या साधनेची सुरुवात होते. म्हणजे हे साधनेसाठीचं क्वालिफिकेशन आहे. हे जरा मी धाडसानं सांगतोय की शेवटचा याकरता पुढच्या श्लोकाचा विचार आपण करूया, तो पुढच्या सत्रात करायचा आहे. आणि माझ्या सांगण्यात काही कमतरता राहिली असेल तर आपल्या चिंतनाने ती आपण भरून काढू अशी मी नम्र विनंती करतो आणि या सत्रात इथे थांबतो. शेवटी श्लोक म्हणतो आणि थांबतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विण, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंत या राघवाचा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. थोडा उशीर झालेला आहे एक, आणि दुसरं असं की टायटल आपण असं पाहिलेलं टाकलेलं आहे या ठिकाणी की ओव्या 13 आणि 14. खरं म्हणजे ते भगवद्गीतेच्या 13 आणि 14 असं मला घ्यायचं होतं. गीतेचं तो 13 आणि 14 आपण आलो होतो अध्याय 8व्या. पण जेव्हा मी ते पाहायला गेलो परत, मध्येच जे आहे ते गॅप बराच झालेला आहे अध्याय 8 करता, आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की थोडंसं अध्याय 8व्याचं आपल्याला एक समग्र रूपाने जे केलेलं आहे ते चिंतन करायला हवं आणि 13-14 पर्यंत जायला हवं. अशा प्रकारचं जे आहे ते चिंतनाचं स्वरूप या ठिकाणी असेल आज. आणि किती होतं ते पाहूया. पण दुसरं असं की हा अध्याय जो आहे फार महत्वाचा असं आणखीन जे आहे ते मला जाणवू लागलंय. त्याचं कारण असं की पहिल्या 6 अध्याय जे आहे भगवद्गीतेचे, त्वम जीवाचा जो आहे तो त्या ठिकाणी बरचसं विश्लेषण केलंय.
आणि नंतरच्या 6 मध्ये जे आहे ते तत्वज्ञान म्हणजे जगत कसं झालं, पहिले झालं जीव आणि नंतर जे जगत, तर हे जगत कसं झालंय याच्याबद्दलचं विवरण बरंच आलंय. म्हणजे तत्वज्ञान याच्यामध्ये बरंच आलंय. बरं, नुसतंच तत्वज्ञान आलेलं आहे याच्यामध्ये असं नाहीये 8व्या मध्ये, पण भक्ती सुद्धा त्याच्यावर भरपूर दिलेली आहे त्यांनी. म्हणजे हे विशेष आहे या अध्यायाचं, की जे आहे ते भक्ती आणि जगाचं तत्वज्ञान दोघांना त्यांनी जोडलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा सुंदर एक जो आहे तो अत्यंत सुंदर असा हा अध्याय या ठिकाणी झालेला आहे. डॉक्टर काका नेहमी जे आहे ते साधनेवर जोर देतात, की साधना आमची कशी असली पाहिजे. तर म्हणजे साधनेवर त्यांचं नेहमी कटाक्ष असतो. आणि साधनेमध्ये जे आहे ते तत्वचिंतन प्रथम आणि दुसरं द्वितीय म्हणजे भगवंताची भक्ती. अशा प्रकारचा तो एक आपल्याला क्रम वर्षानुवर्ष पाहण्यात आलेला आहे. हा दोन्ही क्रम ह्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला दिसतो, यात शंका नाही. आता आध्यात्मिक साधनेचा विचार केला तर काय होतं, पुष्कळ वेळा आता बरेच वर्ष झालेले आहे इथे बसताना अभ्यास वर्गामध्ये, तर आपल्याला की त्याचा फायदा झाला की नाही झाला, होतोय की नाही होतोय, हा एक नेहमीच विचार जो आहे तो आपसामध्ये त्याचा विचार होतो. किंवा जरी आपसात जरी नसेल झाला तरी पण हे आहे की आपल्याला असं वाटतं की बा याचं जे आहे ते आपल्याला परिपूर्ण फायदा असायला हवा. आणि तो जर होत नसेल तर काय त्याचं कारण काय असतील, अशा प्रकारचं थोडासा विचार आहे हा तत्वज्ञानाचा, साधनेचा विचार आहे हा. आणि नंतर आपण याच्याकडे येऊ. तर हे की केव्हा ही साधना फलद्रूप होईल, तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं अस्तित्व हे 3 प्रकारांनी आहे. मी देह आहे म्हणून, मी देह आहे म्हणून मी सुखी दुखी होतो. आणि देह जे आहे ते प्रकृतीचं कार्य आहे. मग प्रकृती असली म्हणजे विकृती येणार त्या ठिकाणी. आणि विकृतीशी जर आम्ही तादात्म्य करू तर सुखशांतीचा त्या ठिकाणी जो आहे तो सुखशांती जो आहे तो येणार नाही कधीच. कारण की प्रकृती आणि विकृती आणि त्याच्याशी आमचं तादात्म्य, देहाशी आमचं तादात्म्य. मग त्या ठिकाणी जे आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे, समर्थांचं वाक्य आहे. तर आपण खूप वर्ष जे आहे सत्संग करत आलो, साधना करत आलो, पण मी देह मानून आलो आहे का? आणि जर मी जर देह मानून आलेलो आहे अशी जर साधना आपण करत असू इतक्या वर्षापासून, तर ते म्हणतात, संत लोक असं म्हणतात की 1% सुद्धा जे आहे ते तुम्ही साधना केली नाही असं समजायला हरकत नाही. आता ह्या सर्वांमध्ये जे आहे शांती कुठे मिळाली मग आम्हाला, हा एक प्रश्न उत्पन्न होतो. तर ते म्हणतात की शांती कुठे मिळाली तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे शांती घरीच कदाचित असेल, कारण की तुम्ही इथे आहात सत्संगामध्ये, तर घरामध्ये शांती असावी मग. पण म्हणे खरी शांती तेव्हाच येईल जेव्हा की तुम्ही जो आहे तो मी देह आहे की नाही ह्याचा पुरेपूर विचार करायला हवा. आणि मी देह नाही, देहात्म भावापासून जे आहे ते निघायला हवं असं त्यांना म्हणायचंय. देहात्म भावापासून जर निघालो तरच जे आहे ते मग पुढचं काम होईल. आणि देहात्म भावातनं कसं निघायचं, तर म्हणजे जे आहे ते आपली जी चिंता आहे, जो मायेचा विचार आहे, व्यर्थ चिंता आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे ते जे आवश्यक नाहीये संसाराचे विचार ते येतात, त्यांना जर तुम्ही सोडलं तरच जे आहे त्यापासून देहभाव असणं बाहेर येता येईल. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे काय होतं की आम्ही असं म्हणतो आमच्या युद्ध झालं आता की आमची तकलीफ झाली, आम्हाला त्रास झाला, तर हे आमच्या बरोबर असं का झालं, कसं झालं वगैरे, अशा प्रकारचा बराच विचार मनामध्ये येतात. रामकृष्ण आणि रमण महर्षींचं उदाहरण आहे. रामकृष्णांना जेव्हा कॅन्सर झाला तर त्यांनी देवीला असं नाही म्हटलं की हा मला कॅन्सर का झाला म्हणून. आत्ताच जे विवेचन झालेलं आहे सलीलजींनी केलंय समर्थांच्या ह्याच्यातून, की जे आहे ते जे काही येत आहे समोर ते आपल्याला जे आहे ते मी देह नाही या भावनेच्या बॅकग्राऊंड मध्ये अशी जर आपलं तत्वचिंतन झालं आणि अशी जर आपली साधना झाली या ठिकाणी, तरच जे आहे ते काय होईल, तर म्हणे तरच जे आहे ते आपल्याला पुढे आपली साधना फलद्रूप होईल. म्हणजे देहात्म भावापासून उठणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता होतं काय की खरं म्हणजे आता मी देह नाही मग मी कोण आहे, तर म्हणे मग मी मान न मान तू हे भगवान, असं एक सुद्धा वाक्य आहे संतांचं. तू कोण आहे, तर म्हणे तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. काय तर म्हणे मी परमेश्वरच आहे. तर आम्ही एक स्वतःला परमात्मा म्हणून स्वीकारतो का जेव्हा आम्ही साधना करतो? तर हे अशा प्रकारचा जर विचार आम्ही केला की आत्मभावाने जर आम्ही चिंतन केलं की बा मी परमात्माच आहे, परोक्ष रूपाने नाही. आमचं चिंतन कसं होतं की परमात्मा हा दुसरा आहे आणि मी वेगळा आहे आणि मी परमात्म्याचं चिंतन करतोय.
म्हणजे परोक्ष रूपाने झालं. खरं म्हणजे गुरु आपल्याला तसं सांगतात की भाई तू विचार कर या गोष्टीचा की तू कोण आहे म्हणून. ते तसंच झालं की एखादा नोबेल प्राइज विनर डॉक्टर असेल आणि त्यांनी जर म्हटलं की अरे तू तो मेला आहे, तर आपण त्याला थोडी मानू की मेला आहे म्हणून. म्हणजे तुम्ही भलेही नोबेल प्राइज विनर असाल पण मी तर जिवंत आहे या ठिकाणी. तर तसंच परमात्म तत्वाचं आहे की मी परमात्म तत्व आहे हा निश्चय जो आहे, हे गुरुनी किती जरी सांगितलं तरी तो आपल्याला नेहमी परमात्म्याचं चिंतन आम्ही दुजा भावाने करतो. आणि म्हणून जो आहे त्या ठिकाणी काय होतं, त्यामुळे त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला हा जो परमात्मा या साधना जी चाललेली आहे या ठिकाणी ही आपल्याला ठोकून पाहायला हवं की शास्त्र काय सांगतं या ठिकाणी आणि त्याप्रमाणे गुरु काय सांगतात याप्रमाणे. शास्त्र सांगतं की अरे तू जीव जर असं म्हटलं की बा तू जीव आहे असं तू समजा समजलं तर मग त्या जीवाचं निवासस्थान कोणतं आहे तर म्हणे बुद्धी. जीवाचं जर निवासस्थान बुद्धी आहे म्हणजे विज्ञानमय कोश, मनोमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश असं जर सर्व आहे आणि हा जर जीव म्हणतो की मी देह नाही मी परमेश्वर आहे, अशा प्रकारची शास्त्राने एक कडी सांगितलेली आहे. जीवो ब्रह्मेव नापरा. म्हणजे ज्याला देहाभिमान आहे, ज्याला अहंकार आहे तो जीव आहे. आणि हा जीव काय आहे तर म्हणजे हा परमात्मा आहे. हीच परमात्माची शक्ती आहे. ही शक्ती जी आहे ते परमात्माची शक्ती या ठिकाणी कार्य करते आहे आणि आमची जी इच्छाशक्ती आहे आणि आमची जी कार्यशक्ती आहे जी परमात्म्याचीच आहे. कर्माबरोबर जे मी केलं म्हटलं तो जीव झाला म्हणजे देहबुद्धी आली आणि मी जर केलं नाही तर मी परमात्मा आहेच त्या ठिकाणी. म्हणजे मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. आता विचार करायचा त्या ठिकाणी की मी कोण आहे म्हणून. ते हे सर्व सुखदुःख जसं आता मनाच्या श्लोकामध्ये बोललं की ही जिम्मेदारी आपली आहे. शरीर कर्मानुसार शरीर आलेलं आहे कर्माच्या पूर्वकर्माच्या हिशोबाने. पण आपल्याला काय पाहायचंय तर आपल्याला हे पाहायचंय की भाई आणखी कोणी जिम्मेदार नाहीये. कर्माचा अभिमान जर मी सोडला आणि कर्मफळ त्याच्यावर सोडलं आणि शरणागती जर आम्ही ठेवली त्या ठिकाणी तरच जे आहे ते आम्हाला आमची साधना फलद्रूप होईल. आणि तसं जर नाही केलं तर मग जे आहे ते त्याप्रमाणे साधना आपल्याला होणार नाही, पूर्ण होणार. तर जीवत्व आणि जीवभाव असे दोन शब्द जे आहे या ठिकाणी येतात आणि त्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या जीवनात जे होतं त्याच्याशी जर आम्ही एकरूप झालो प्रकृतीशी तर तो जीवत्व झालं. आणि जेव्हा आम्ही संसाराशी एकरूप होतो तो जीवभाव झाला एक प्रकारे. हे दोन्ही भाव कसे तर म्हणजे जे आहे ते हे परमात्म्याचे. मी परमात्मा आहे आणि हे सर्व भाव कशाचे तर म्हणे हे देहात्म भाव आहे, हे जीवाचे आहे. आणि जीव आणि जीवत्व हे जर आम्ही समजलं आणि त्या अहंकारापासून आम्ही बाहेर राहिलो आणि शरणागत राहिलो आणि शरणागती पत्करून शरणागती आता कुणा करायची तर म्हणजे शरणागती करायचा फक्त उद्देश एवढाच आहे की मी परमेश्वरच आहे. ही काय करायचं तर म्हणजे मी साधना करतोय आणि तू कृपा कर. तुझी कृपा आणि माझी शरणागती. तुझी कृपा म्हटल्यानंतर परत दुसरा झाला की असं तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी. पण भक्तीचं जो प्रांत आहे तो हाच आहे. जोपर्यंत तुम्हाला त्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत तुम्ही भक्तीचा मार्ग स्वीकारून जे आहे त्याला प्रार्थना करायची आणि त्याला सांगायचं की बा तू कृपा कर म्हणून. आणि त्यांनी जर कृपा जेव्हा त्याची होईल त्यावेळेस जे आहे तुम्ही आणि तत्वचिंतन पण बरोबर करायचं भक्ती आणि तत्वचिंतन. आणि मग जे आहे ते आपली साधना जी आहे काय होईल तर म्हणे की फलद्रूप होईल. हे आता हे सर्व का सांगितलं या अध्यायामध्ये हे सर्व आलेलं आहे. तत्वचिंतन पण आलेलं आहे. उदाहरण जर द्यायचं गेलं तर या अध्यायामध्ये जे आहे ते तत्वचिंतन कशा प्रकारे आलेलं आहे. त्यांनी असं एक हा श्लोक आहे या ठिकाणी की कवी पुराणा मनुषासितारम अनुरणीयम स मनु स्मरेद्यम. हा एक 9वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की परमात्माचं चिंतन कसं करायचं, तत्वचिंतन कशा प्रकारे करायला हवं. तर तत्वचिंतन म्हणजे काय करायचं तर म्हणजे हा कवी हा परमात्मा क्रांतदर्शी आहे, तोच मी आहे. पुराणम म्हणजे अपि नवा म्हणजे सर्वात जुना जरी असेल तरी म्हातारा नाहीये. हा ताजा तवाना आहे कारण काळाचा याच्यावर प्रभाव नाहीये. तर तो भक्त जो आहे तो कोण आहे तो मी स्वतःचा आहे. तो वेगळा नाहीये त्या ठिकाणी. हे चिंतन या ठिकाणी असो कारण काळ ही मनाची कल्पना आहे. म्हणजे आता सिनेमामध्ये जर गेलं तर काळ की निघून गेला कळत नाही. दासबोधात बसलं तर काळ परत परत जर घडी पाहायला वाटत असेल आपल्याला लागत असेल तर समजायचं की हा काळाचं जे आहे ते आपण काळाच्या याच्यामध्ये आहोत. तर आपलं वय आपल्याला वाढतंय ते आपल्याला कळत नाही. हे सुद्धा जे आहे ते काय आहे तर म्हणे हे सुद्धा जे आहे ते त्याच्याचमुळे कळत नाही कारण की मी कसा आहे तर म्हणजे मी काळाच्या पलीकडे आहे. अनुशासित आरम नियंता आहे. आता हे सर्व ह्या श्लोकामध्ये आलेले शब्द आहे. फक्त या ठिकाणी आपण त्याला रिकॅपिच्युलेट करतोय की आपल्याला काय चिंतन करायचंय, कशा प्रकारचं चिंतन करायचं जे 8व्या अध्यायामध्ये आलेलं आहे.
प्रकृतीमध्ये काही पाप पुण्याची निर्मिती होत नाही. प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची पाप आणि पुण्य नाही, कारण की जे होत आहे ते प्रकृतीच्या अनुसार होत आहे. आणि परब्रह्मामध्ये तर नाहीच काही त्या ठिकाणी. तर हा जो अनुशासित आरंभ परमेश्वर कसा आहे, तर हा अशा प्रकारचा आहे. म्हणजे अणुरणीय, म्हणजे जितकं आकाश जसं अणू असतं, म्हणजे कमीत कमी असतं, अतीव सूक्ष्म परमात्म तत्व. सर्वात सूक्ष्म जर असेल तर ते परमात्म तत्व आहे म्हणे, त्याच्याशी की कम्पेअर नाही करतायत. मौनम व्याख्यानम प्रकटिती परम प्रकटितम ब्रह्मतत्वम. आपण दक्षिणामूर्ती स्तोत्रमध्ये पुष्कळपूर्वी हे पाहिलं होतं की त्या ठिकाणी मौनच आहे परमात्म तत्वाला. आणखीन कोणत्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी दुसरा शब्द नाहीच त्या ठिकाणी की आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे जितकी उपाधी आहे याचा फक्त आधारच घ्यायचा असतो, कारण की जे मन बुद्धीद्वारा समजत नाही असं ते तत्व. हा मी कोण, परत तेच आलं की मी हे स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी कोण आहे. त्यामुळे जे आहे ते हा स्त्रीवाला आणि पुरुषवाला असं म्हणूया. जो आपल्याला पुरुष म्हणतोय तो आणि जो आपल्याला स्त्री म्हणतोय तो स्त्री नसून, तो पुरुष नसून, तो त्याच्या पाठीमागचं जे चैतन तत्व आहे तो आहे. असं आत्मचिंतन म्हणजे अनात्मचिंतन जितकं आहे त्याचा अभाव करायचा. जे काही अनात्म आहे ते मी नाही, म्हणजे राहिलं ते काय होईल, अचिंत्य रूपम. त्याचं चिंतनही करता येत नाही आणि ते आत्मतत्वच आहे त्या ठिकाणी. आदित्य वर्णम असाही शब्द आलेला आहे या ठिकाणी. तर समजा आता पुस्तक आहे आणि त्याला प्रकाशात पुस्तक दिसतं आहे आणि डोळ्याने आपण पाहतोय, त्रिपुटी त्या ठिकाणी आहे. पण हे कसं आहे की आपल्याला या ठिकाणी पाहण्याकरता दुसरं कोणीच नाही, हे स्वयंप्रकाश या ठिकाणी. ब्रह्माजीला विचारला आला, अंधार आला सांगायला की मला हा आदित्य त्रास देतो, सूर्य त्रास देतो. तर ब्रह्माजी म्हणाले ठीक आहे, विचारतो सूर्याला की कारण तू का त्रास देतो. सूर्याला विचारलं, सूर्य म्हणाला की अंधार कुठे अंधार म्हणून, असं त्यांनी विचारलं या ठिकाणी. तसंच ते स्वयंप्रकाशचा अनुभव अशाच प्रकारचा आहे की ज्यांना अनुभव आला मग त्यांना जे आहे दुसऱ्या प्रकाशाची व्यवस्था करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसे. अशा प्रकारचं जे आहे ते मनाची प्रसन्नता नेहमी अशा प्रकारच्या विचारात ठेवून साधना करावी, हे आपल्याला या श्लोकामध्ये या अध्यायामध्ये जे आहे ते कळतं. दुसरं हे आहे की अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते, हा इकडनं सुरू झालेला आहे. हा पहिला श्लोक या ठिकाणी. दुसरा तिसरा श्लोक आहे हा. तर कसा सुरू झाला तर म्हणजे 7व्या अध्यायामध्ये जरामरण मोक्षाय मामाशते येतंती आहे. आता पहा ह्या ठिकाणी सुद्धा जे आहे त्यांनी म्हटलं की जे वृद्धत्व आहे आणि जे मरण आहे ते जे कसं आहे तर म्हणे जे आहे ते त्याच्यापासून सुटायचं असेल तर म्हणे तुम्हाला आश्रय घे माझा. म्हणजे भक्ती खूप आली या ठिकाणी, भक्ती आली जबरदस्त की माझा आश्रय घे असं म्हणतात. आता आश्रय घे म्हणतात ते भक्ती त्या ठिकाणी आली तर खरोखरच तुमचं वृद्धत्व जाईल, मरण जाईल का, तर म्हणे नाही, देहाचं होईल, जे देहाचं व्हायचं ते होईल. पण जे मी जो आहे हे मला समजलं की मग जे आहे ते देहाशी संबंध जर राहिला नाही तर मग काय होईल, तर म्हणे ते ब्रह्म तद्विद्दू. मग ते अध्यात्म आणि ते कर्म अशा प्रकारचं तुला समजेल की अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, अधियज्ञ काय आहे, असे शब्द सर्व आलेले. आता मी मुद्दाम ह्या ठिकाणी म्हणतो कारण की मध्ये बराच गेप झालेला होता. तर ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, अशा प्रकारचे शब्द आलेले आहे. हे आपल्याला काय सांगतात या ठिकाणी, परमात्म्याचं समग्र रूप सांगतात. म्हणजे एक निर्गुण निराकार आहे, एक सगुण साकार आहे, त्याची सांगड कशी घालायची असा हा आपल्याला अध्याय सांगतो. ब्रह्मापासून जर आपण असं 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 जर ठरलं किंवा ठीक आहे ब्रह्म काय, तर म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम, म्हणजे जे आहे ते सच्चिदानंद घन जो परमात्मा आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे की ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि स्वभाव अध्यात्म उच्यते असं जर म्हटलं या ठिकाणी तर म्हणजे तोच जीव म्हणून जो विस्तार या ठिकाणी झालेला आहे, जीवाचा विस्तार ज्या ठिकाणी झालेला आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलंय, तर म्हणजे त्यांनीच त्याला जे आहे ते अध्यात्म म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर अविनाशी जो दिव्य जीव आहे त्याला ब्रह्म म्हटलंय आणि जो विनाशी आहे त्याच्या बरोबर विनाशी बरोबर जो अविनाशी आहे त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे हे सर्व सृष्टी बनली तर ही सृष्टी बनली तर त्यांनी कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे भूतभाव उद्भव करू, म्हणजे सर्व जितकं जग निर्माण झालं, विसर्ग कर्म संहिता, विसर्ग म्हणजे त्याग करणं. म्हणजे त्यांनी जे आहे ते त्याग केला, परब्रह्मानी त्याग केला, आपल्यातून काहीतरी काढलं आणि हे सर्व जग निर्माण झालं असं त्याला म्हटलेलं आहे. तेनम तक्तेन भुंजिता, याचा अर्थ सुद्धा अशाच प्रकारचा आहे जो आपल्याला याच्यामध्ये कळतो उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये.
की म्हणजे परमात्म्याने काय केलं, की म्हणजे परमात्म्याने जो आहे तो जणू काही आपला भाग काहीतरी त्याग केला त्याचा आणि हे जग या ठिकाणी निर्माण झालं. त्याला त्यांनी कर्म म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते अधिभूतमचा अर्थ त्यांनी सांगितला, की जितकं पंचमहाभूत या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे, पंचमहाभूत तत्व हे कसे तर म्हणे हे उत्पन्न झाले आणि हे जे आहे ते काही काळ राहतात आणि काही काळ जातात. मग सर्वच पंचमहाभूताचं आहे. जे आपण जग पाहतो तेही पंचमहाभूताचं, आपलं शरीरही पंचमहाभूताचं. मग हे सर्व अविनाशी आहे. तर त्याला त्यांनी काय म्हटलं, म्हणजे अधिभूतम क्षरो भाव. म्हणजे क्षरो म्हणजे ते विनाश होणार. आणि पुरुषादी दैवतम हे कुठून निर्माण झाले, म्हणजे परमेश्वरापासून ईश्वरापासून जे हे प्रगट झाले, त्या प्रगट होण्याच्या पूर्वी जी अव्यक्त अवस्था होती, ज्याला आपण म्हणतो की हिरण्यगर्भ म्हणतो ज्याला, अधिदैव त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. जितकी देवता वगैरे आहे, जितकी काही ही जी आहे अव्यक्त सत्ता आहे परमात्म्याची, त्याला त्यांनी काय म्हटलं, म्हणजे अधिदैवतम म्हणायचं. आणि अधियज्ञो हमेव मात्र. आता अधियज्ञो हमेव मात्र म्हणजे असं की ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या परमेश्वरी हृदयस्थ परमेश्वर, प्रत्येक ठिकाणी हा परमात्मा जो आहे तो सुप्त स्वरूपामध्ये आहे, कुठे प्रगट स्वरूपामध्ये आहे, कुठे सुप्त स्वरूपामध्ये आहे. प्रगट स्वरूपाचा अर्थ हा की प्राणी आहे, आणि अप्रगट स्वरूपाचा मतलब हा की जितकं काही जड आहे त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे. तर हे याचा अनुभव घेणं, याला यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की अधियज्ञ हमेव मात्र. तर हा अनुभव तुम्ही जो आहे तो याचा घ्याल, तर हा योग कसा घ्यायला अनुभव, तर मग अभ्यास योग युक्तेनं चेतसा न अन्यगामिना, अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हा 8वा श्लोक आहे या ठिकाणी. आणि 8वा श्लोक काय म्हणतो या ठिकाणी, की म्हणजे तुम्ही जे आहे ते हा जो चेतसा न अन्यगामिना, आणि चेतसा न अन्यगामिना जे आहे ते कशा प्रकारचं आहे, तर म्हणे आणखीन इकडे तिकडे जे आहे तुमची चेतना जायला नको, असा विचार आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जे आहे ते असं नका समजू की जे आहे ते मी आज रविवारी एखादा देव, सोमवारी एखादा देव, मंगळवारी एखादा देव, असं नाही म्हणत. ते म्हणतात की तुमची साधना कशी हवी, पक्की हवी, एका ठिकाणी पूर्ण रूपेणी त्या ठिकाणी असायला हवी, अशा प्रकारची तुमची साधना हवी. अशी जर साधना असेल तरच म्हणजे चेतसा न अन्यगामिना, आपलं लक्ष जे आहे, चेतना जी आहे ते एकच चेतनेचा जो आहे तो चेतना स्वरूप जे परब्रह्म आहे त्याचंच फक्त जे आहे तुम्ही भजन करा, कीर्तन करा, स्तवन करा, साधना करा. अभ्यास योगयुक्तेनं, म्हणजे जे आहे ते आपलं मन विचलित न होऊ देता भगवंताच्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून, आणि जो परमपुरुषाचं ध्यान करतो तो जो आहे तो त्याचं सांगितलं पार्थानुचिंतन, अशा प्रकारे अनुचिंतन म्हणजे निरंतर चिंतन त्या ठिकाणी जे आहे ते झालं पाहिजे. आणि कसं कोणाचं झालं पाहिजे चिंतन, आता आपण पाहिलं कवीम पुराणम जे आता शब्द पाहिले, म्हणजे तत्वज्ञान तत्वचिंतन त्या ठिकाणी आलं, की हे जे तत्वचिंतन दिलेलं आहे परमात्म्याचं, हे चिंतन करायचं एकीकडे, आणि एकीकडे भक्ती म्हणजे शरणागती, की जे काही होतंय ते तुझीच इच्छा आहे, तू माझ्यावर कृपा कर, अशा प्रकारचं भक्तीचा एक पदर. कारण अज्ञानी आहो अजून आपण, तर एकीकडे अज्ञानी भक्तीचा पदर आणि एकीकडे जो आहे तो ज्ञानाचा पदर, हे दोन्ही बरोबर जायला पाहिजे. आपला विवेक आणि वैराग्य असतं, किंवा एखादा पक्षी असतो तर 2 पंख त्या ठिकाणी असतात. तर म्हणून जे आहे, आणि हे जे आहे ते अशा प्रकारची जर साधना झाली तर मग आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, तर म्हणजे मग आपल्याला जे आहे त्याचा काहीतरी अनुभव याचा तरतूद होईल. आणि नंतरचं आहे प्रयाणकाले मनसा चलेन, म्हणजे आपल्या प्रयाणकाले, आता आपल्याला मृत्यूचा काही अनुभव नाहीये या ठिकाणी, आपण घाबरतो का मृत्यूला, तर म्हणे हो आम्ही घाबरतो मृत्यूला. तर म्हणे हा विचार खरा आहे की खोटा आहे, कारण तुम्हाला अनुभव तर नाहीये. जसं मी आता उदाहरण दिलं की डॉक्टर जर म्हणाला की तुम्ही मेलेला, तो म्हणाल नाही 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 मला प्रत्यक्ष अनुभव आहे, मी जिंदा आहे. तसंच या ठिकाणी मरणाचा अनुभव नाहीये. हा विचार काल्पनिक आहे का, तर निश्चितच आपल्याला अनुभव नाहीये. म्हणजे त्याला घालवण्याकरता जी प्रक्रिया सांगितलेली आहे काल्पनिकेची, ते हेच आहे, म्हणजे जे आहे ते मी हा देह नाही आणि मी परब्रह्म आहे, हेच घालवण्याकरता त्याचं जे आहे तो त्याचा निश्चय करणं, अशा प्रकारचं तोच एक तरीका आहे. म्हणजे आता ह्याची तयारी करायची, कसं करायची, तर तत्वचिंतन लावा. थोडस जरी जे आहे ते असा विचार केला, किंवा हा मी देह नाही असं आम्ही विचार केला, आणि थोडं जरी आम्हाला दुःख झालं तर लगेच आम्हाला हे विचार करायला हवा, किंवा हे जे मी या ठिकाणी दुःख का करतोय म्हणून. म्हणजे तत्वचिंतन या ठिकाणी होत नाही, याचा अर्थ हा झाला. म्हणून पहिलं चिंतन काय आहे, आम्ही प्रसन्न राहायचं की अहम ब्रह्मास्मी,
ह्या चिंतनामध्ये जर आम्ही राहिलो तरच प्रसन्नता येईल. आणि जर असं जर चिंतन परत राहिलं की बाबा हे कसं ते कसं ते कसं, तर मग जे आहे ते तुम्हाला त्याचा परिणाम त्या ठिकाणी होईल. मग प्रयाण काले मनसा अचलेन, ते म्हणतात की मनुष्य अंतकाळी जो आहे तो काय आहे तर म्हणे भगवस्मरण करण्यामध्ये युक्त होवो, अशी ती व्यवस्था आहे त्या ठिकाणी. म्हणजे मनामध्ये अशा प्रकारचं चिंतन हवं की जे आहे ते. आता हे केव्हा होईल चिंतन, तर म्हणजे पूर्ण जीवनात जर तुमचं चिंतन तशा प्रकारचं असेल, तत्वचिंतन असेल, नामस्मरण असेल, तरच ते होईल. नाही तर मग जे आहे त्यावेळेस कसं येईल. म्हणजे भगवंतांचं जे अखंड स्मरण जर असेल, म्हणजे आपल्याला प्रेम कुणाशी करायचंय, प्रेम जे आहे ते भगवंताशी करायचंय. भगवंताशी का करायचंय तर म्हणजे तो आणि मी एकच आहे. कारण की आणखीन कुणाशी जर आम्ही प्रेम केलं तर तो कदाचित जाईल आणि मग आम्हाला दुःख होईल. पण भगवंताचं कसं आहे तर म्हणजे त्याच्याशी जर तुम्ही चिंतन केलं तर म्हणे नाही, तर त्याचा जायचा प्रश्नच उठत नाही. तो नेहमीच आहेच आहे आणि आहे. तर म्हणून काय करायचं तर म्हणे अशा ठिकाणी स्मरण हवं, अशा ठिकाणी प्रेम हवं, अशा ठिकाणी भाव हवा, त्याला अखंड भाव म्हणतो. की जर विसर न पडे तर मग काय होईल तर म्हणे मग जे आहे ते आपल्याला प्रयाण काळेवर सुद्धा होईल. नाही तर मग आपल्याला सर्वांना माहितीच आहे की शेवटच्या काळामध्ये जे आहे ते वयाच्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये सर्व इंद्रिय जे आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आणि जर इंद्रिय जर कंट्रोलमध्ये राहत नाही तर नामस्मरण कसं कंट्रोलमध्ये राहील. मग नामस्मरण कंट्रोलमध्ये राहिलं तर शेवटच्या वेळेस कोणती इच्छा त्या ठिकाणी असेल, विचार असेल, ते आपल्याला माहित नाही. म्हणून त्याची तरतूद पहिल्यापासूनच करून ठेवायला हवी. जसं मनुष्य रिटायर होतो तर आपली काहीतरी तरतूद करून ठेवतो, किंवा मला इथं पेन्शन मिळेल, किंवा मला इथं प्रॉव्हिडंट फंडचे पैसे मिळतील, किंवा इथं इतकं व्याज मिळेल, काहीतरी त्याची व्यवस्था असते रिटायर झाल्यावर. तसंच ह्या प्रकारे जे आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा आपली जर अशी व्यवस्था की शेवटल्या वेळेस माझं भगवंताचं जर नाव यायला हवं, तर ती व्यवस्था सुद्धा आपल्याला पहिल्यापासूनच त्या ठिकाणी ठेवायला हवी. आणि याच्यात लिहिलंय यांनी योग बलेन चैव, असं लिहिलंय या श्लोकामध्ये. तर म्हणजे काय की आत्मबळ जागृत करायचं. आणि आत्मबळ कुठून जागृत करायचं, तेच परत की नामस्मरण आणि तत्वचिंतन, त्याच्यातनंच जे आहे ते आत्मबळ होईल. नामस्मरणाने, ध्यानाने, नामस्मरणाच्या ध्यानाने आणि तत्वचिंतनाच्या विचारांनी सतत आत्मबळ जे आहे ते जागृत होईल. आणि पुढे लिहिलंय त्यांनी की पुढे एखाद्या श्लोकामध्ये असेही आले की सर्व द्वारांनी संयम्य मनोधृदी निरुद्ध च. म्हणजे या ठिकाणी जे आहे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इंद्रियांची जी दारं आहे, सभी इंद्रियों के दरवाजे बंद करो, असं म्हणतात. मग अंतर्मुख व्हा. मग जेव्हा जेव्हा असे विचार येतात तेव्हा आज आमच्या विचार खूप आले, काहीतरी गडबड झाली, विचार खूप आले आमच्या मनामध्ये. याचा अर्थ हा झाला की मी स्वरूपापासून त्यावेळेस दूर झालेलो आहोत. आता हे सर्व साधारण म्हणजे त्याच्यात समजण्याची काही आपल्याला विशेष बुद्धीची आवश्यकता नाहीये. जितक्या वृत्त्या उठतील, वृत्ती उठली, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार. याचा अर्थ हा झाला की वृत्ती जिथे परत परत उठतात त्या ठिकाणी आम्ही संसारामध्ये असतो. आणि जेव्हा वृत्तीचा कमी होतात, याचा अर्थ हा झाला की मी स्वरूपाच्या जवळ असतो त्यावेळेस. आणि असं जर असेल किंवा जे आहे ते पृथ्वीच्या कमी कमी होऊन राहिल्या त्या ठिकाणी, याचा अर्थ हा झाला की माझी प्रगती जी आहे ते स्वरूपाकडे आहे. कारण की होतं काय की विचारोचा म्हणजे विचार असतील तरी आणि विचार नसतील तरी स्वरूपाकडे लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे. असंही पुष्कळ वेळा होऊ शकतं की तुमच्यामध्ये विचार काहीच नाहीये, सर्वदूर खालीच खाली आहे, शून्य शून्य आहे आणि तुम्हाला भीती वाटते. किंवा असंही होऊ शकतं की विचार नाहीये आणि तुम्हाला असं वाटलं की आता झोप येते मला, म्हणून कारण विचारच नाहीये त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी गुरुचा हात, गुरुहस्त त्या ठिकाणी असायला हवा, गुरुचं चिंतन त्या ठिकाणी असायला हवं, गुरुची कृपा, परमेश्वराची कृपा त्या ठिकाणी हवी. ज्याला की बौद्धांनी महाशून्य म्हटलेलं आहे, ही तशाच प्रकारची आवश्यकता आहे. जे आता मी म्हटलं की वृत्तीशून्य योगेश्वर, ही तशीच अवस्था आहे. तर आपल्याला सर्वद्वाराने संयम मनोवृद्धी निरुद्धच, म्हणजे जे आहे ते संसाराचं चिंतन इंद्रियाला बंद करून केलं. आणि मनोवृद्धी निरुद्धच म्हणजे काय करायचं, म्हणजे जे आहे ते आपण या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन कुठे आणायचं तर म्हणे अनाहत चक्र ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काय करायचं की हे जे चेस्ट आणि ॲब्डॉमेन ज्या ठिकाणी आपल्याला मिळतो, जो मध्यभाग आहे, ज्याला आध्यात्मिक हे पण म्हणतात, आध्यात्मिक हृदय पण म्हणतात त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी जो चेतना आपली असते, ती चेतना कशी असते साधारणतः, आवाज जेव्हा येतो तेव्हा जे आहे ते काहीतरी एकावर एक आपटून म्हणून येतो. पण या ठिकाणी कसं होतं तर म्हणे या ठिकाणी हा स्वयंप्रेरित हे स्पंदन आहे. आणि हा आवाज दोन वस्तूंच्या घर्षणाने येत नाही. जसं उदाहरण जर द्यायचं झालं, आता ओमचे आपण हे करतो
त्याच्यामध्ये सुद्धा तोंडात जर जिव्हा असेल तर आवाज होणार नाही, पण खालून आपल्याला जे आहे ते वारं द्यावं लागेल, हवा द्यावी लागेल, तेव्हा आपण ओमचा तिथून सुरुवात होईल त्या ठिकाणी. तर सांगायचं तात्पर्य असं की ह्या ठिकाणी काय करायचं तर म्हणे ह्या ठिकाणी आपण आपलं इंद्रियापासून मन हटवून हृदयामध्ये आम्ही जे आहे ते त्या परमेश्वराला लावणं की ह्या ठिकाणी जे आहे ते स्पंदन ऐकायचा आम्ही प्रयत्न करायचा, असा याचा उद्देश आहे. आता तुम्ही असं म्हणाल की बा ही कोणती साधना आहे, तर परत तेच आहे की नामस्मरणाची साधना त्या ठिकाणी करून ते आपल्याला साधलं जातं, असं भक्ती मार्गामध्ये जे आहे त्याचा उल्लेख आहे. तर विचार आणि विचाराचा अभाव, सर्व वृत्तींचा अभाव, याच्याबद्दलचं आपण आता जे आहे ते ओळखलं. आणि हा विचाराचा विचार नाही, विचाराचा अभाव आहे, दोन्ही ठिकाणी मन काढून अधिष्ठानावर जायला हवं, मग त्याला म्हणतात मनवृत्ती निरुद्धच. तर पुढे आणखीन चालू की योग धारणेबद्दल जो विचार आहे तो आपण इथे करत नाहीये, आपण फक्त नामस्मरण आणि भक्तीचाच विचार ह्या ठिकाणी करतो आहे. याचा आधार आपण फक्त भक्ती मार्गातच घेतो आहे. परमेश्वर सर्व दूर आहे ही भावनाच या ठिकाणी जी आहे आपण ठेवली. मनाची जी आहे शक्ती त्याच्यामुळे वाढते. खरं काय होतं की आम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आमची शक्ती जी आहे ती काय होईल, खालून निघून जाते इंद्रियाच्या द्वारे. जसं एक उदाहरण जर द्यायचं झालं की खालून पाणी वरती घेऊन जायचं असेल आणि तर लेझिम असेल, त्या लेझिमला जर भोकं असतील तर पाणी वरती जाणार नाही. तर तसं आमची ही शक्ती आहे, परमात्मा शक्ती आहे, ही शक्ती जी आहे ती बेंबीच्या वरती ही शुद्ध स्वरूपामध्ये जी आहे ती आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि जिथं खाली असेल तर ती अशुद्ध स्वरूपामध्ये असल्यामुळे काय होईल, इंद्रियांच्या द्वारे जी आहे ती बाहेर जात राहील. आणि इव्हन मृत्यूच्या वेळेस सुद्धा जे आहे खालच्या मार्गाने जे आहे ते मृत्यू होईल, त्या ठिकाणी ती चेतना बाहेर निघून जाईल. तर ह्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की आम्ही हे साधना करून, आणि साधना करताना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार सर्व काही त्या ठिकाणी आहेच परत, की ते सर्व जे आहे ते त्या ठिकाणी लक्ष ठेवून आणि त्याप्रमाणे आपली साधना करायला हवी. आणि अशी जर साधना आमची पुढे झाली तर मग काय होईल, त्यामुळे मनाची क्षमता आमची वाढेल. म्हणजे काय होतं की जेव्हा परत हे विचार आहे साधनेचा की आम्ही इकडे तिकडे न भटकता एका ठिकाणी जर राहिलो, एक वस्तूवर राहिलो, एक गुरुवर राहिलो, एक देवतेवर राहिलो, आणि एका काळामध्ये म्हणजे त्याला पकडून ठेवलं, म्हणजे ती समाधी एक प्रकारे. म्हणजे समजा आता आम्ही राम 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 म्हणतो आहे फॉर एक्झाम्पल, आणि पुष्कळ वेळ म्हणतो आहे, तर ती एक प्रकारची नामसमाधीच आहे. तर हे जे आहे देश वस्तू काळ याच्यावर जे आहे ते त्याच्या पलीकडे जायचं जर काही विचार असेल तर अशाच प्रकारचा विचार आहे. धारणा ध्यान समाधी ज्याला आपण म्हणतो, आणि हेच आपल्याला योग साधनेमध्ये असतं, हेच आपण नामस्मरणामध्ये तत्वचिंतनामध्ये त्यामध्ये येऊ शकतो. आणि अशा प्रकारे मनाची एकाग्रता त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकते. ओमचा सुद्धा विचार या ठिकाणी झालेला आहे की ओम इतिकाक्षरम ब्रह्म, हा त्याचा पुढचा श्लोक आहे या ठिकाणी. आणि ओमचा जेव्हा विचार चालतो तेव्हा आपल्याला माहिती आहे सर्वांना की अ उ म हे तीन त्याच्यामध्ये हे आहे. आणि हे कसे येतं म्हणे, अ आणि उ हे वर्ण आहे आणि मन आहे, म म्हणजे ते हे स्वर आहे. आणि ओमचा विचार मा मनुस्मर असं लिहिलंय की माझा ओमच्या निमित्ताने तुम्ही माझा विचार करा, असं ते या ठिकाणी आपल्याला हा श्लोक 8व्या अध्यायाचा 13वा श्लोक सांगतो. आणि हे काय म्हणतोय या ठिकाणी की म्हणजे की जितके काही शब्द आहे जगामध्ये कोणत्याही लँग्वेजमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्व इथनच आलेले आहे, अ मधनच आलेले आहे, याच्याशिवाय आणखीन त्यांचं जे आहे ते निर्मिती नाहीये. म्हणजे संपूर्ण सृष्टीचे जो शब्द आहे ते कुठून येतात तर म्हणे ओम मधनं येतात. त्या ओमलाच आम्ही जो आहे तो अर्थ राम आणि कृष्ण करावा, आणि त्या ओमलाच ओमचा अशा प्रकारे जो आहे तो ओम इतिकाक्षर ब्रह्म, म्हणजे हे जे आहे ते ओम इति एकाक्षर ब्रह्म, तेच ब्रह्म आहे, तोच राम आहे, तोच परमेश्वर आहे आणि तोच मी आहे. हे जे आहे हे नेहमीच लक्षात ठेवायला हवं. आणि याच्यानंतर ह्याचा उच्चार कुठून होतो ना, कंठातून होतो. आणि त्यात प्रयत्न आहे का तर म्हणे प्रयत्न जे आहे ते काहीच नाही, फक्त जे आहे तुम्ही तुमचं जेव्हा ओम म्हणताना सुद्धा किती इझी असतो असं म्हणायला हरकत नाही त्या ठिकाणी. पण हे की आतून हवा जेव्हा तुम्ही बाहेर करता तेव्हा तो ओ नुसतं म्हणायचं, आणि ओढ बंद केली की ते म येईल. आणि ऊ सुद्धा जे आहे ते जेव्हा जिभेचं थोडी हालचाल होते तर ते ऊ येतं. त्यांना हे सर्व सांगायचं तात्पर्य काय की उच्चारण करताना तुम्हाला अशा प्रकारचं उच्चारण जर झालं ओमचं तर त्या ठिकाणी विचार येत नाही. आता हे आपण आपला अनुभव घेऊन पाहावा की जेव्हा आम्ही ओमचा उच्चार आता ह्या ठिकाणी, म्हणूनच आपण जी आहे ते साधना राऊतजींनी चालू ठेवली आहे, विथ इज ऑल ग्रेस काइंड ऍक्शन, की आम्हाला जे आहे ते ओमची साधना प्रत्येक वेळेस मिळते आहे. आणि ओमची साधना कशी की जेव्हा आम्ही ती साधना करू
आणि त्याच्यावर जे आहे ते आरूढ होऊ, तर आम्हाला असं होईल की बा जेव्हा आम्ही ओमचं उच्चारण करू, ओम जेव्हा असं म्हणू, दीर्घ उच्चारण जेव्हा होईल त्यावेळेस विचार पुढे असतात आमचे. तर त्या ठिकाणी विचाराचा जो आहे तो ऱ्हास होतो. हा आपल्या सर्वांचा या ठिकाणी अनुभव आहे. कारण की उच्चारणनी काय होतं की क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, ओमचं हे केल्याने काय होईल की म्हणजे संतुलित होतो त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो. आणि आनंद जर झाला तर मग जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी विक्षेप जातात. तर भगवंताचं अशा प्रकारे स्मरण केलं त्यांनी प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम असं म्हटलंय त्यांनी या ठिकाणी. म्हणजे जे आहे ते ओंकाराचा जो अर्थ आहे तो आपण जर नीट लक्षात घेतला की पहिले आपल्याला सर्वांना समेटायचं. आपण समेटून घेतल्यानंतर ओमचं उच्चारण करायचं आणि ओमचं उच्चारण केल्यानंतर जे आहे ते भगवंताचं चिंतन करायचं त्या ठिकाणी. असं 4-5 वेळा समजा केलं जे की आपण करतो या ठिकाणी, तर त्यावेळेस काय होईल की ही साधना आपल्याला एकाग्रतेकडे घेऊन जाईल आणि विक्षेप या ठिकाणी कमी करेल. असा या श्लोकाचा आपण अर्थ या ठिकाणी घेऊया. आणि त्या श्लोकामध्ये परमाम गतीम असं लिहिलंय शेवटी. म्हणजे याचा अर्थ हाच झाला की बुद्धी जी आहे यांनी पूर्ण प्रयत्न जो आहे तो करायला हवा. पण ओंकार असा आहे की म्हणजे बस तुम्ही म्हणत राहा, तुम्हाला वेगळा प्रयत्न नाही करावा लागत. मन कसं होईल तर म्हणजे विकाराचा अनुभव त्या ठिकाणी ओम म्हटल्याने होईल. इंद्रिय म्हणजे शांत आपल्या गोलकामध्ये बसले जातील. अशा या ओमचा जो आहे तो अर्थ सांगितलेला आहे या ठिकाणी. म्हणजे आपला जो आहे तो इतर संसाराचा व्यापार जो आहे तो कसा होईल, तो क्षम्य होईल. म्हणजे आणि अशा या प्राप्तीचा आनंद आणि हानीचं दुःख मग त्यावेळेस होणार नाही. म्हणजे सुखदुःखापासून तुम्ही काय व्हाल तर म्हणजे तुम्ही दूर व्हाल. देह त्याग लिहिलंय या ठिकाणी. त्यजम देहम मध्ये काय आहे की म्हणजे एकदा तुम्ही जे आहे ते म्हणजे समजा तुम्ही गेलेला आहात, जाता आहात, म्हणजे मृत्यू झालेला आहे. देहत्याग करताना काय स्थिती होईल याचं वर्णन आता आपण केलेलं आहे की नामस्मरणामध्ये ज्या विचारांमध्ये देहत्याग होईल त्याप्रमाणे जो आहे तो पुढचं होईल. समजा परमेश्वराचंच चिंतन असेल त्या ठिकाणी तर पुढचा जन्मच नाहीये, मग तुमचं झालं सर्व. पण देह मध्ये राहून आणि देहत्याग तुम्ही केलेला आहे. उदाहरण जर द्यायचं गेलं तर काय की झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा असं तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना प्रेतरूप त्यांचं शरीराचंच असं वाटलं की हा तर देह गेलेलाच म्हणून. ज्याला आपण जीवनमुक्ती म्हणतो, ही जीवनमुक्ती जी आहे तुकाराम महाराजांनी शरीर असताना साधली. आणि त्यावेळेस जे आहे ते काय झालं तर म्हणे लक्षेला ठाव स्मशानीचा म्हणजे देह स्मशानामध्येच जणू काही. आणि जळती रात्रंदिवस कामक्रोध माया आणि हाय हाय म्हणती यमधर्म. काय त्यांचं कामक्रोध वगैरे जे आहे ते सर्व ते म्हणतात ते अरे तू मला सोडून का दिलं. आणि यम सुद्धा म्हणतोय की अरे हा देह पहिले कशाला टाकला. अशा प्रकारचं ते सर्व वर्णन आहे. खूप सुंदर वर्णन आहे. ही वेळ ही त्याची नाहीये. पण त्यजम देहम सयाती परमाम गतीम म्हणजे देह टाकताना परमेश्वराचं चिंतन आणि देह असताना परमेश्वराचं चिंतन. आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काय असायला हवं तर म्हणजे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते मी देह नाही असं तो हे भाग आहे या ठिकाणी. आणि नंतर मग जे आहे शेवटलं की अनन्य चेता सततम योमान स्मृती नित्यश हा 14वा जो आहे श्लोक या ठिकाणी. त्याच्यामध्ये हेच आहे अनन्य म्हणजे परत न अन्य आणि सततम म्हणजे नेहमीच योमान स्मरती नित्यशा तस्याहम सुलभम पार्थ नित्ययुक्तसी योगिना. म्हणजे अनन्य भावाने विचलित न होता सतत जो स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी काय असतो म्हणजे मी सुलभ असतो. म्हणजे अर्थ काय झाला की म्हणजे याचा अर्थ हा झाला की समजा तुम्ही जर त्याचं चिंतन परत करत राहिला आणि असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी की समजा तुम्ही शेवटी बेहोश झाला मृत्यूच्या वेळेस तर म्हणे काय तर म्हणे परमात्मा स्वतःच तुमचं चिंतन करीत असं हे वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला काळजी करायचे कारण हे नाहीये, जरूरत नाहीये त्या ठिकाणी. अनन्य चेतस हा अर्थच अशा प्रकारचा आहे की तुम्ही आणखीन काही चिंतन नाही करत आहे. अनन्य म्हणजे न अन्य आणि चेतन म्हणजे ज्ञान किंवा सच्चिदानंद स्वरूप. मग आणखीन कोणत्याही स्वरूपाचं ध्यान न करता सच्चिदानंद स्वरूपाचं तुम्ही ध्यान करता आहे आणि दुसरं कोणतं ध्यान नाहीये त्या ठिकाणी. तर मग काय होईल तर म्हणजे त्या स्वभावानुसार भक्तीचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर त्यावेळेस दुःख दूर म्हणजे देहभाव मी नाही मग देह गेल्यानंतर दुःख दूर होईल त्या ठिकाणी. म्हणजे जसं चिंतन त्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ते चिंतन राहील. परमेश्वराचं चिंतन जो आहे तो जो कोणी करेल तर त्याला जे आहे ते परमेश्वराचं चिंतन शेवटी लाभेल. आणि कोणी जसं म्हणे की सकाम कर्म करतोय परमेश्वराचं चिंतन करतो की मला हे हवं मला ते हवं मला ते हवं हा नेहमीच टेन्शन मध्ये आहे.
आणि टेन्शन नसेल तर ह्याला चैन नाही पडत. काही लोक असेही असतात की त्यांना फक्त टेन्शनच हवं असतं, आणखीन काही नको असतं. तेवढा नाही, मला काही ना काहीतरी हवं म्हणून. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी अनन्य चेतसा सततम योमा स्मृती नित्यशा, की तुम्ही काय चिंतन करता मनामध्ये त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळेल. योयम वापी मनोभाव, हे जे आहे मागे एक श्लोक आहे या ठिकाणी, आणि तो श्लोक असं सांगतो की जे जे तुम्ही चिंतन कराल त्याचा यम यम वापी स्मरण भाव तजेत त्यांचे कलेवर, जे तुम्ही चिंतन कराल त्याप्रमाणे तुम्ही व्हाल. यासाठी अनन्य चेता सततम जे आहे ते काय करायचं तर म्हणजे परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि अभ्यास योग युक्तेनं, हा सुद्धा जो ह्या ठिकाणी हे आलेला आहे श्लोक आलेला आहे, अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्यगामिना. परत तेच म्हणतो की चेतन तत्वाचंच तुम्ही फक्त चिंतन करायचं, दुसरं आणखीन करू नये. कदाचित असं वाटेल की हे खूप महत्वाचे श्लोक आहे आणि असं वाटेल की बा परत परत रिपीट होतात ते का, पण आणखीन दुसरं काही साधन नाहीये, साधन हेच आहे. म्हणून कदाचित ते परत रिपीट होत असतील. कारण की काय की म्हणे काय दिलेलं आहे ह्यामध्ये, आणि ते जर आम्ही खूप ऑनेस्टली जर त्याला फॉलो केलं तरच जे आहे ते काय होईल की परमात्मा स्वरूपाचं आम्हाला या ठिकाणी बोध होईल. आणि जे आहे ते मनानी इंद्रियांनी बुद्धीनी त्याला पकडता येणार नाही. खूप त्याचं जे आहे ते जितकं चिंतन होईल, जितकं नामस्मरण होईल त्यानेच ते होईल. कारण की परमात्मा जो आहे तो बाहेर नाहीये, तो आतमध्ये आहे. अखंड त्याचं चिंतन जर आमचं झालं, आणि मी देह आहे आणि मी पुरुष आहे हे आम्हाला ज्ञान अखंड आहे, मी आहे हे ज्ञान अखंड आहे, यात काही वाद नाही. जो मी आहे, शुद्ध चैतन्य मी आहे, तोच परमात्मा आहे आणि तोच मी आहे, हे या ठिकाणी जे आहे या अध्यात्म आम्हाला पक्क करायला हवं. असं परमेश्वराचं आपल्याबद्दलचं ज्ञान हे अखंड निरंतर स्मरणामध्ये राहावं, असा ह्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी आहे. आणि हा श्लोक जो आहे म्हणून जो आहे हा अध्याय फार महत्वाचा झालेला आहे. आणि असं जर असेल तस्याहम सुलभम पार्थ, मग त्याच्याकरता काय की परमेश्वर तिथे उभाच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता मी इथे विरमतो. आपण ह्या ज्ञानेश्वरीचं चिंतन सुद्धा आपण पाहणार आहोत पुढच्या वेळेस. आपण एक थोडासा रिकॅप्च्युलेशन केलंय की अध्याय 8 महत्वाचा किती आहे, आणि जे आहे ते अध्याय 8 इतका महत्वाचा असून त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला त्याच्यातनं काय घ्यायचंय. तर जय जय रघुवीर समर्थ. पण आता आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम्, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्,
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्।